झाल्यासारखं वाटेल जी. अलीकडच्या ह्या ग्लॅमरच्या दुनियेमध्ये आपण ग्रामरकडे खूपच दुर्लक्ष करायला चाललेलं आहे. हे दुर्लक्ष का होत आहे तर खरं सांगायचं तर आपल्याला वाटत असणारं आकर्षणाचा सिद्धांत हा समजून घेणं वेगळं आणि आपलं मन एखाद्या ग्लॅमरस दुनियेकडे आकर्षित होणं हे वेगळं. आणि त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की याचा गांभीर्यानं प्रत्येकानं सातत्याने साकल्याने आणि प्राधान्यानं विचार करायला पाहिजे, प्रकर्षानं विचार करायला पाहिजे. याचं कारण काय आहे तर आपलं अंतर्मन हे कशामध्ये स्वतःला व्यग्र आणि व्यस्त ठेवत असतं याचा आपण खूप सातत्याने विचार करतच नाही. खरं तर त्याची जास्त गरज आहे, कारण आपण धनामध्येच अडकलेलो असतो आणि धनात सगळ्यात महत्वाचं काय तर आकडे असतात आणि त्या आकड्यांमध्येच आपण अडकून पडतो. आकडे जर बघितले तर 1, 2, 3, 4 की ज्या संबंध अर्थाशी आहे आणि ते अर्थ किती व्यर्थ ठरू शकतं हे आपण समजूनच घेत नाही. परंतु जीवन सार्थ करणारं जर का आपण अक्षर लक्षात घेतली तर निरक्षर माणूस देखील हा साक्षर बनू शकतो त्या अक्षराच्याच माध्यमातून आणि चांगली स्वाक्षरी करू शकतो. त्याला अंगठा उमटवायची गरज पडत नाही. हा आपण विचार करायला पाहिजे. आणि आकड्यांमध्ये ग्लॅमर असतं परंतु अक्षरांमध्ये मात्र ग्रामर असतं आणि ग्रामरच निरंतर राहतं. आपण अनेकदा असं म्हणतो की मी वाचत नाही. पण वाचनातनं मिळणारी जी बहुश्रुतता आहे, जे काही आपल्याला मिळणारं ज्ञान आहे, हे खरं ज्ञान हे आपलं भान जागू करणारं असतं. आत्मभान जागृत होण्यासाठी, ते सजग होण्यासाठी आपल्याला वाचनाची गरज आहे. आणि ती वाचन संस्कृती रुजवायची झाली तर आपल्या हाती येणारं प्रत्येक पुस्तक हे आणि आपलं मस्तक ह्या दोन्हीची सांगड घातली ना तर खूप काही चांगल्या घटना आणि घडामोडी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. खऱ्या अर्थानं ते आयुष्य न राहता जीवनाचा आनंदानुभूती देणारा प्रवास सुरू होतो आणि ज्यामध्ये प्रयास कमी व्हायला लागतो. प्रवासापेक्षा प्रयासाचा विचार करणं जास्त गरजेचं आहे, कारण हा प्रयास सुद्धा आनंददायी असतो, आनंद देणारा असतो, आनंदानुभूती देणारा असतो. आणि या अनुभूतींची प्रचिती सातत्याने वाचनाच्याच माध्यमातून मिळत राहते. आणि ती मिळवण्यासाठी मला असं वाटतं की एक पुस्तक रोज वाचावं. ते वाचण्याने खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये जे काही प्रगल्भता निर्माण करणारं मंथन सुरू होतं ते मंथन विचार करायला लागणारं असतं, विचार करायला लावणारं असतं आणि विचाराच्याच माध्यमातून वर्तन होतं आणि वर्तनातनंच व्यवहार करणं संयुक्तिक ठरतं. अनेकदा आपण व्यवहार आधी करतो, मग विचार करायला लागतो आणि वर्तन देखील त्याच पद्धतीनं करतो. परंतु विचार, वर्तन आणि व्यवहार जर का व्यवस्थित केले, हा क्रम जर का टिकवला तर मात्र आपण विक्रम करू शकतो, पराक्रम करू शकतो. पण क्रम जर चुकवला तर मात्र चक्रम होऊ शकतो आणि चक्रावून जाऊ शकतो. आता हा विचार का करायचा आहे त्याचं कारण असं, कारण विचार करण्यासाठी मनाचा विचार करायला लागतो. तिथं तनाचा आणि धनाचा विचार करून चालत नाही, कारण धन हे क्षुल्लक आहे, कारण ते क्षणिक आहे, आज आहे तर कदाचित उद्या नाही. परंतु मन मात्र आपल्या सातत्याने सोबत राहणार आहे, कारण मनाचा आणि तनाचाच होणारा जो काही संयोग आहे त्यातनंच आपल्याला योग अनुभवायला येत असतात. आणि ह्या योगांना आपल्याला योगायोग म्हणून स्वीकारून चालत नाही, कारण ते योगायोगानं येत नाहीत, आपण ते आणावे लागतात आणि त्याच्यासाठी आपला संयोग होणं हे गरजेचं असतं. आजचा हा योग मला असं वाटतं खरंच दुर्मिळ असा योग आहे की ज्या माध्यमातनं आपल्याशी थेट संपर्क साधणं आणि संवाद साधणं शक्य होत आहे. या साधण्यामध्ये काही बाधणं असणार नाहीये हेही तितकंच खरं आहे, परंतु त्याचबरोबरीनं आपल्याला जे काही साधायचं आहे त्यासाठी साधना देखील करायला हवी. आणि या साधनेच्या माध्यमातून आपल्याला जर का काही यश प्राप्त करायचं असेल तर त्याची सुरुवात, त्याचा प्रारंभ, त्याचा आरंभ आपल्याला हा ग्रंथ वाचनानं करायला हवा, पुस्तकांच्या वाचनानं करायला हवं. ग्रंथ, मी नेहमी पुस्तकांना नेहमी ग्रंथ म्हणतो, त्याचं कारण असं की कोणतंही पुस्तक हे पुस्तक नसतंच. ते वाचत असताना नुसतं वाचन होत नाही तर त्याचं मनन आणि चिंतन देखील व्हावं लागतं. ग्रंथ का म्हणतात, कारण ते वाचत असताना आपल्या शरीरांतर्गत ज्या ग्रंथी प्रवाहित होतात त्यामुळे त्यांना ग्रंथ म्हटलं जातं. आणि ते ग्रंथ खऱ्या अर्थानं आपल्याला एक योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन, योग्य गती आणि त्यामुळेच प्रगती साध्य करण्यासाठी दिशादर्शक ठरतात, आपली दुर्दशा टाळू शकतात.
आणि त्यासाठी मला असं वाटतं की वाचन संस्कृती आपल्याला रुजवली पाहिजे, ती आपल्या मनामध्ये ठसवली पाहिजे आणि त्या वाचन संस्कृतीचा अंगीकार आपण केला पाहिजे. आपण वाचत राहिलं पाहिजे, आपण वाचत राहू, आपण एकमेकांना सुद्धा वाचत राहू. कारण वाचन करत असताना मला असं वाटतं की व्यक्तींना वाचणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आपण ग्रंथ जसे वाचतो तसं व्यक्तीचं वाचन करावं. कारण दोन व्यक्तींना वाचल्यानंतर कदाचित काही वेळेला आपल्याला अनेक काही गोष्टी लक्षात येत नाही, कारण त्या नजरेने वाचलेल्या असतात. परंतु ग्रंथ वाचल्यानंतर मात्र आपल्या नजरेनं त्याचं वाचन होत नाही. त्याचं कारण ते दृष्टीने वाचन झालेलं असतं. आपल्याला नवीन दृष्टी ते ग्रंथ प्राप्त करून देत असतात. आणि ही दृष्टी कोणती असते तर सृष्टी पाहणारी नवी दृष्टी असते. आणि त्यासाठी ग्रंथ वाचन करावं. आपल्याबरोबर असाच थेट संवाद सातत्याने व्हावा अशी मी आशा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि विशेषतः चपराकचे घनश्यामजी पाटील, माझे परमप्रिय मित्रवर्य, यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की मला एक व्यक्ती म्हणून इथं व्यक्त होण्याचं त्यांनी एक संधी मला उपलब्ध करून दिली. अनेक व्यक्तिमत्व त्यांनी आतापर्यंत अभ्यासलेली आहेत, परंतु चार चौघांपेक्षा वेगळं व्यक्त होणं हे जितकं गरजेचं असतं तेवढंच त्या व्यक्तीतलं वेगळेपण देखील ओळखणं हे देखील आवश्यक असतं. आणि ती कला त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने अवगत आहे. परंतु ही कला त्यांनी नुसती कला म्हणून अंगीकारली आणि स्वीकारली नाही, तर त्या कलेचं शास्त्र त्यांनी अवगत केलं आणि त्या शास्त्राच्या माध्यमातून अतिशय शास्त्रशुद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांनी चपराकची धुरा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. त्यांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यालाही सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.